जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अनहद स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, खंडपीठ नागपूर या ठिकाणी क्लर्क, शिपाई, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपेअर फॉर स्क्रीनिंग टेस्ट यासाठी लिस्ट आलेली आहे। विद्यार्थी भरपूर काही विद्यार्थी जे आहेत त्यांना व्यवस्थित नाव चेक करता येत नाही आहे। त्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही अगोदर तुमचं सरनेम टाकून व्यवस्थित चेक करा। जर सरनेम टाकून येत नसेल तर अगोदर तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव व्यवस्थित टाकून सर्च करा एकदा दोनदा। त्यानंतर मग तुमचं नाव येत नसेल मग त्यानंतर काय करायचं त्या गोष्टी व्यवस्थित बघा। कारण बहुतांश विद्यार्थ्यांचं नाव जे आहे ते आहे लिस्टमध्ये, परंतु त्यांना चेक करता येत नाही आहे। व्यवस्थित चेक करा, व्यवस्थित सर्च करा, कारण भरपूर विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। 2,14,764 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे। म्हणून एखाद्या वेळेस जे आहे नाव येण्यात उशीर होतो, कधी ते नॉट फाउंड म्हणतं, त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका, व्यवस्थित नाव चेक करा। जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल व्यवस्थित तर तुमचं नाव या लिस्टमध्ये यायला पाहिजे। आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये नाही आहे, जे विद्यार्थ्यांचं नाव अपात्र लिस्टमध्ये आहे परंतु त्यांनी फॉर्म भरलेला आहे, पेमेंट देखील केलेली आहे, त्यांच्याकडे पेमेंट जे आहे त्या पेमेंटची स्लिप देखील आहे, परंतु जो रेफरन्स नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, रेफरन्स नंबर, कारण ही जी पदभरती होती फॉर्म खूप सोपा होता, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती नव्हती। फक्त पेमेंट करताना जो तुमचा रेफरन्स नंबर येतो तो रेफरन्स नंबर त्या फॉर्ममध्ये पेमेंट केल्यानंतर तो तिथं पुटअप करून फॉर्म सबमिट करायचा होता। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवर फॉर्म भरला असेल, मग तो जो नंबर असेल तो चुकीचा टाकला गेला असेल किंवा त्यामध्ये एखादं डिजिट जे आहे ते एक्स्ट्रा ॲड केलं गेलं असेल, अशा काही ज्या चुका झाल्या असतील त्या विद्यार्थ्यांचे अपात्रमध्ये नाव आलेलं आहे, पेमेंट झालेलं असून सुद्धा। समजा ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेल करून बघा, परंतु मला माझं पर्सनली एक मत आहे की मेल करून सुद्धा तुमचं ते जास्त दखल घेणार नाही, कारण मागच्या पदभरतीचा अनुभव आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी मेल केलेले होते, परंतु त्या विद्यार्थ्यांपैकी खूप कमी विद्यार्थी असतील किंवा 0 विद्यार्थी असतील की त्यांची दखल घेतली गेली। परंतु आता जे विद्यार्थी खरंच ज्यांनी फॉर्म व्यवस्थित भरला आहे आणि फॉर्म भरून रेफरन्स नंबरसुद्धा व्यवस्थित टाकला आहे त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते लिस्टमध्ये नाव आलेलं आहे। परंतु ज्यांनी चुकी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक मेल असू शकतो तुमच्यासाठी शेवटचा पर्याय, परंतु तो शेवटचा पर्याय जो आहे तो 99% जो आहे तो ते दखल घेतीलच याबाबत शंका आहे। परंतु तुम्ही एक मेल करून बघा, तुमचे रेफरन्स नंबर असेल किंवा तुमचा पेमेंट स्लिप असेल व्यवस्थित टाईप करून तुम्ही मेल करून बघा। जर त्यांनी केलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पर्याय शिल्लक नाही आहे। आपण पाहूयात, जर समजा त्यांनी एखादी जर अजून नोटीस काढली वगैरे, किंवा मला तर वाटत नाही पण समजा त्यांनी एखादी नोटीस काढली की भरपूर विद्यार्थ्यांचे पेमेंट झालेले आहेत मात्र पेमेंट होऊन सुद्धा त्यांचं नाव लिस्टमध्ये नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी समजा काही आली एखादी न्यूज तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल। परंतु ज्या विद्यार्थ्यांचे नावं आहेत लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पोस्ट सिक्युअर करता येईल। अगोदरच आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याच जिल्ह्यांतर्गत तुमचे पेपर होणार आहेत, पेपरची डेटसुद्धा तुम्हाला माहिती आहे, पेपरचे शिफ्ट किंवा पेपरचा टायमिंगसुद्धा तुम्हाला माहिती आहे, त्याच अनुषंगाने व्यवस्थित तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, जर काही अपडेट आली तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल। आता तत्पूर्वी तुमची जी काही क्युरी असेल, तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समार्फत सांगू शकतात। आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद।